मोटरी बंधाऱ्यावरनं सगळ्यांच्याच चालू आहेत सर, सगळ्या मोटरी चालू आहेत बंधाऱ्यावरनं. आणि लिकेजचा जो विषय आहे ना सर, कालच त्यांचं सगळं लिकेज काढून देण्यात आलं. नाही, तुम्हाला तेवढा परवाना आहे तेवढंच पाणी उचलतात का असा प्रश्न आहे? हो सर, आणि जर जास्त उचललं गेलेलं असेल ना सर, त्याला आपण दंडात्मक कारवाई करतो. कमर्शियल मध्ये येईल ना ती? नाही सर, सिंचनासाठी घेतलेलं आहे. परवाने त्यांचे जुने आहेत ना, सिंचनासाठी घेतले. हॅलो, शेतकऱ्यांची लाईट बंद केली जाते खाली पाणी सोडताना मोहोळला, उत्तर सोलापूरला. आणि त्यावेळेस तो जो कारखाना सांगते हे आरे साहेब, त्या कारखान्यावर मोठे मोठे जनरेटर आहेत आणि त्या जनरेटरमधून 24 तास पाणी उपसा होतो. त्याच्यावर तुमचं काय लक्ष आहे? यावेळेस लाईट कुठलीच बंद केलेली नाही सर, या रोटेशनला कुठलीही लाईट बंद केलेली नाही आहे. सीना नदीच्या तर रोटेशनला नाही बंद केले सर. ह्या रोटेशनचं सांगत नाही, तो कायमचं सांगतात. नाही, त्यांना बरं का, त्यांना किती पाणी मंजूर आहे, ठीक आहे, त्यांना पाणी किती मंजूर आहे आणि ते पाणी किती उचलताय आणि त्याचं मोजमाप तुम्ही कसं करताय हे तुम्ही चुकीचं सांगताय. तिथं कंटिन्युअस लाईट जर चालू असेल तर त्यांचं पाणी किती गेलं हे तुम्ही मोजलेलं नाही. त्यांनी अनअकाउंटेड वॉटर नेतात आणि लोकांना पाणी मिळू शकत नाही. हा आरेचा प्रश्न आहे, त्याला न्याय देण्याची आवश्यकता आहे. ठीक आहे सर. हॅलो, ह्यांचं जे विषय उत्तर द्या साहेब. साहेब एक मिनिट, कारखान्याचा पाणी परवानगी आहे का? हो आहे सर, सिंचनासाठी काढलेलं आहे त्यांनी, ते सिंचनासाठी काढलेलं आहे. बघा, माझ्याकडे एक चिठ्ठी आली की त्याच्यामध्ये 24 तास त्यांना तुम्ही पाणी सिंचनासाठी एकट्यालाच देता का? नाही सर, सगळ्या जेवढे मोठे आहेत तेवढं सगळं म्हणजे सिंचनासाठी, म्हणजे पिकासाठी आहे का? तिथल्या शेतासाठी काढलेला जुना परवाना आहे सर. ते 2000 आय थिंक 12-13 काढलेला परवाना आहे. हो बरोबर आहे, पण त्याला 24 तास कारखान्याला पाणी जाते का शेतीला जाते? शेतीसाठी काढलेला आहे सर तो परवाना. पाणी कुठे जाते असं विचारतोय? शेतीला, शेतीच्या तळ्यात सोडतात सर. ते त्यांच्या जे शेतात आहेत, तळे आहेत ना, त्यात सोडतात. कारखान्याला जात नाही का? नाही, शेतातल्या तळ्यात सोडतात सर. कारखान्याला जातं का नाही? नाही, मला माहित नाही सर कारखान्याला. तुम्हाला काय माहित आहे मग? आता शेतकऱ्याचं म्हणलं की सगळं माहित आहे आणि कारखान्याचं तुम्हाला काहीच माहित नाही. आबा, लोक पाणी मागायला सुद्धा बबनदादाकडे जायची. ही कामाला आहे ती ही लोकांना माहितच नव्हतं. त्यांनी सांगितलं मग हे सोडणार. आजच अधिकारी कळायला लागलेत लोकांना. सर, बंधारे आपण पूर्ण क्षमतेने प्रत्येक वेळेस प्रत्येक रोटेशनला पूर्ण क्षमतेने बंधारे भरून देतो सर आपण. आता लिकेज आहे म्हणताय 10% 15%. हो सर. तो लिकेज राहिला आणि असं जर पाणी उपसत राहिलं तर राहिलेल्या शेतकऱ्याला पाणी मिळणार कसं? का त्यांच्यासाठी आम्ही लिकेज काढण्यासाठी पूर्ण प्रयत्न करतोय सर. रोज एक लेबरची टीम असते खालनं. सगळे जेवढे 7 आपले माढा तालुक्यात 7 बंधारे आहेत, सगळ्या बंधाऱ्यावर रोज एक बंधाऱ्यावर माणसं पाठवतो. दारफळच्या बंधाऱ्याची पण सेम परिस्थिती आहे सर. सगळीकडेच लिकेज आहे. मी काय म्हणतो सर, सगळीकडेच लिकेज आहे. 10-15% बर्गे खराब झाल्यामुळं आणि पाण्याची प्रेशरने खालचे बर्गे तुटतात सर. खाली काय करता येत नाही पाण्यात असल्यामुळं आम्हाला. बरं साहेब, तुम्हाला माहिती आहे का किती इंची परवानगी आहे वगैरे काय? त्याची माहिती द्या. बघून घेतो सर. थोड्या वेळात माहिती द्या. देतो सर. हॅलो साहेब, तुमच्या ऑफिसला मी माहिती मागितली होती की बबनराव शिंदे कारखान्यानं परवानगी किती हॉर्सपॉवरचा काढला, दिली का तुम्ही? हो दिली, आपल्याला कळलेली आहे माहिती. दिली नाही? दिलेली आहे. मी तुम्हाला पोस्ट दाखवतो, माझ्याकडे आहे ना. मी तुम्हाला उत्तर दिलेलं आहे. मी उत्तर दिलेलं तुम्हाला दाखवतो ना, आहे माझ्याकडे. हॅलो, हा साहेब, तुम्ही काय म्हणताय? 90% बंधारे लिकेज, 100% बंधारे लिकेज. माझ्याकडे व्हिडिओ आहे सगळ्या बंधाऱ्यांना. कुठला कवे बंधाऱ्याला 100% लिकेज आहे, 90% नाही. काढा तुम्ही. आणि दरवर्षी टेंडर काढता, तुमच्या माणसाला दार त्यांनीच पुजायची. दुसरी टेंडरला कुणी माणसं नाही का जिल्ह्यामध्ये? कवे शासकीय अधिकारी टेंडर घेतात, शासकीय अधिकारी टेंडर घेतात दुसऱ्या जणांनी, ती कामं करते ती. टेंडर ऑनलाईन झालेलं आहे सर. ते ऑनलाईन झालेलं टेंडर. त्यांचं म्हणणं काय आहे, पर्टिक्युलर प्रश्न आहे, तुम्हीच दुसऱ्याच्या नावावर टेंडर घेताय? नाही सर, नाही, अजिबात सुद्धा नाही. चुकीचं आहे सर त्यांचं म्हणणं. बरं, आजच्या सभेत आपण असा ठराव करा साहेब की जर असं असेल तर यांच्यावर कारवाई करण्याचा ठराव घ्या. चालेल. जर असेल तर तुम्ही सामोरे जावा. यस सर. कधी होईल साहेब? ऐका, पुरावा द्यावा लागेल तुम्हाला. देणार, 100% देणार. ह्यांच्या हातून पगारी केलेला पुरावा देणार. पैसे ह्यांनी वाटले, मास्टर काय देऊ शकत नाही, पण पैसे देणार. हा मोठा पुरावा आहे. म्हणतात वापरले तर हा मोठा पुरावा आहे.
एक आहे सर ते म्हणतात ते चुकीचं असेल तर हे आमसभा आहे. हो, सर. लक्षात घ्या हां. इथं तुम्ही कटघऱ्यात आहे, जनता नाही. येस येस सर. त्यामुळे त्यांच्यावर तुम्ही ब्लेम करू शकत बरं, नाही. ठीक आहे सर. ओके. हां. किती आणि दिवसात येताना होईल साहेब? नियमाचं पुस्तक वाचून येत जावा. कळवे बंधारा किती दिवसात लिकेज थांबल साहेब? किती दिवसात थांबल? माणसं पाठोपाठ लिकेज होऊ नये. हॅलो आबा. आबा हॅलो. इंदरगाव केवळच्या एक- बंधाऱ्याचं एक- जे एक पाणी बोला. आहे हॅलो. यांना बोल. हा ते पाणी आहे ते इंडस्ट्री कारखान्याला यांच्या पाणी जाते. मी कारखान्यापाशी राहतोय तिथं आणि हे म्हणते सिंचनासाठी कुठे दाखवा. मी येतो त्या ऐका बंधाऱ्यावर. आता त्याच्यावरती उत्तर देतात लिखी. ते काय सांगते तीन ऐका ना. वेळा सिंचनासाठी पाणी आहे, आता तो सिंचनासाठी पाणी नाही. रिपीट विषय नको. त्यांनी लेखी उत्तर देतात त्याचं आपल्याला, आणि त्यांनी एकदा लेखी दिल्यावर काय अडचण नाही, आपल्याला त्याच्यावर कारवाई होऊ शकते. हा आबा गिरीश महाजन साहेबाच्यात माजी बमदादा आमदार होते त्यावेळेस भूताचे चिंचोलीने बंद जवळ धरा माईक. बंद पाईपलाईन भूताचे चिंचोलीवरून डॅम्प करून उपळाई खुर्द शिवारात पाणी येणार होतं काळ्या शिवारात. बबनदादा आमदार होते आणि गिरीश महाजन तत्कालीन मंत्री होते. त्यांनी उद्घाटन केलं होतं, पण ती पाईपलाईन 22पर्यंत आलेली आहे. आणि आमदार साहेबांना राठोड विचारलं साहेब. तर ते पुढचं काय उत्तर देत नाहीत. पाणी घ्या म्हणते उंदरगाव बंदरून पाणी घ्या, तुम्हाला ते काय खरं नाही म्हणते. कुठलं काय उत्तर काय? बंद पाईपलाईन भूताष्ट्यापर्यंत पाणी पाईपलाईन आली. भूताष्ट्या चिंचोलीला डॅम्प करून गिरीश महाजन साहेबांनी बबनदादाच्या काळात उद्घाटन केलं. आमच्या उपळाई खुर्द शिवारात पाणी येईल म्हणून सांगितलं, आणि ती 22पर्यंत बंद पाईपलाईन तिथंच बंद पडली. पुढं काय प्रश्न कळाला नाही का? प्रश्न कळाला नाही त्यांना. हा प्रश्न थोडक्यात सांगा काय. बंद पाईपलाईन आहे आबा. पीडीएन मधनं पाणी आलंय गिरीश महाजन साहेबांनी उद्घाटन केलं. भूताष्ट्यातनं. हा तर ते 22पर्यंत आली आणि बंद पडली. 22च्या तिथं बंद पडली म्हणते. उपळाईपर्यंत आली नाही आमच्या काळात. भूताष्ट्यातनं पाण्याची पाईपलाईन पीडीएन जी आहे ते 22 मध्ये बंद पडली, पुढे उपळायला आली नाही. वितरिका नंबर माहित आहे का? नाही ना, ते गिरीश महाजन साहेबांचं उद्घाटन केलं 5 वर्षाखाली गिरीश महाजन साहेबांनी. त्यांच्याकडनं माहिती घ्या आणि मग त्याचं उत्तर घ्या. माहिती. हा पुढं. आबासाहेब दारपळच्या बंधाऱ्याचे दार चोरीला गेलेले आहेत. शिवाय शेंगाडे बोलतो, तुम्हाला तसंही घेतले. हो हो. पण माझा डीपीच्या दुईच्या डीपीचा विषय बोलतो, नाही. पाण्याचा विषय चालू आहे. 2 मिनिटं थांबा. 2022ला हॅलो. हा बोला बोला. 2022ला दारपळशीना इथं संरक्षण भिंत बांधली. पाटबंधारे विभागानं 2022ला संरक्षण भिंत बांधली दारपळशीनामध्ये. काय दारपळशीना दारपळशीना. हा बंधाऱ्याच्या खाली संरक्षण भिंत बांधली पाटबंधारे विभागानं. पाटबंधारे विभागानं संरक्षण भिंत बांधली आणि ज्या वर्षी बांधली त्या वर्षी माझं 1.5 एकर रान उठून गेलंय. आणि त्याच्या आधी 25 वर्ष झालं बंधारा बांधून, तेव्हा काहीच उठलं नाही. त्यांचा पाटबंधारे विभागाने तुम्ही भिंत बांधली बंधाऱ्याच्या शेजारी, आणि 25 वर्ष असताना कधी रान उठून गेलं नाही. तुम्ही भिंत बांधल्यावर उठून गेलं, बरोबर ना? हा, माझं म्हणणं चुकीची भिंत बांधली. चुकीच्या ठिकाणी भिंत बांधल्यामुळं त्यांचं नुकसान झालंय. गाव सांगा. नाव विनोद बारबोले. विनोद मच्छिंद्र बारबोले. विनोद बारबोले यांचं सर. हॅलो. विनोद बारबुले म्हणून शेतकरी आहेत. हो हो. दारपळसीना. हो बरोबर. त्यांची पेपरला पण बातमी आहे. हो सर. ह्यांचं काय झालेलं आहे, 21-22ला जेव्हा पूर आला होता सिन्हा नदीला, यांचं रान पुढं आहे उजव्या साईडला. त्याच्या अलीकडं पूर्ण वाहून गेलं होतं रान. तिथं आपण गॅबियन वॉलचं बांधकाम करून घेतलं आहे. त्या गॅबियन वॉलला चिटकून पुढच्या साईडला ह्यांचं रान आहे. यांचं प्रॉपर पंचनामा झालेला आहे. त्यावेळेस आम्ही येऊन पंचनामा पण केलेला आहे आणि ते कामासाठी मंजुरी जवळपास 1 ते 1.25 कोटीचा निधी आहे, त्याची मागणी केलेली आहे सर. पण ते काम मंजूर झालेलं नाही आहे महामंडळाकडे. नाही, आता प्रश्न असा आहे, यांचं नुकसान भरपाई मिळाली का? नाही, नुकसान भरपाईचं नाही. आता यांचं शेत उठून गेलंय. हां नाही बरोबर ना? यांचं शेत उठून गेलंय. एका बातमी समोर आहे, जमीन सगळी उठून गेली. याचा नुकसान भरपाईचा पंचनामा केला असेल. हो, त्यावेळेस महसूल आणि आम्ही जॉईंटली केला होता सर. मग त्या पंचनाम्यानुसार काय केलं पुढं? 26 ऑक्टोबर 2022चा विषय. हो बरोबर सर. हा पुढं काय? आम्ही पंचनामा केला होता तिथं. त्यानंतर तिथं जे आता ह्यांचं वाहून गेलंय रान, ते ॲक्च्युली एन्क्रोचमेंट आहे का नाही हे आम्हाला पण माहीत नाही. किती पुढं आलंय काय माहीत नाही, कारण नदी पात्राच्या जवळ आहे सर ते.
तिथं आम्ही फक्त एक वॉल बांधून द्यायचा प्रस्ताव केलेला आहे ऑलरेडी आणि ते मंजुरीसाठी पाठवलं पण काम मंजूर झालं नाही सर महामंडळाकडून. नाही, वॉल बांधणं हा भाग वेगळा, त्यांचं तिथं नुकसान scoring होत भरपाईचा राहते, विषय. सर ते नुकसान भरपाईचं म्हणजे जॉईंटली केलं होतं महसूलचं आणि आम्ही मिळून. पुढं काय झालं मला पण एक्झॅक्ट नाही सर. तलाठी मॅडम होते त्यावेळेस, ते आले होते पंचनाम्याला. तलाठी कोण आहे इथलं माहिती आहे का? हाय, आले का? कोण आहे तलाठी तुमचं? दारपळ 22 साली कोण होतं तलाठी? 22 साली 22 चिवटे मॅडम, चिवटे मॅडम होत्या. चिवटे मॅडम आहेत का? गैरहजर आहेत का? हाजरी घेतली म्हणले BDO साहेब तुम्ही. BDO साहेब तुम्ही म्हणला हाजरी घेतली, अधिकारी नाहीत उपस्थित. हो, ठराव घ्यावा यांचा, निलंबनाचा प्रस्ताव तहसीलदारांनी पाठवावा. कोण आहेत तलाठी नाव? हा, चैतन्य चिवटे. चैताली चिवटे मॅडम गैरहजर आहेत आमसभेला. यांचा तहसीलदारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निलंबनाचा प्रस्ताव पाठवावा. सर आम्ही ते प्रस्तावित केलेले आहे तिथे भिंत. ऍक्च्युली त्यांच्या यांना पर्टिक्युलर यांचा विषय आहे. हो हो, यांना मदत द्यायची, कशी देणार सांगा आणि सर आपण त्याचा प्रस्ताव कधी देणार? ती आधी बांधलेला जी भिंत आहे ना सर, तीच पुढे एक्सटेंड यांच्या इथपर्यंत करावं लागेल सर. ते प्रस्ताव दिलेला आहे, मंजूर झालं नाही सर ते काम. नाही, तुम्ही भिंत बांधायचा प्रस्ताव दिलाय, नुकसान भरपाई मागते. ती बातमी नुकसान भरपाईची आहे. ऍक्च्युली ते हे करा बघावं लागेल सर, एन्क्रोचमेंट आहे का नाही, जमीन किती आहे त्यानुसार ते करावं लागेल. कधी देणार, काय करणार? आमच्याकडनं महसूलकडनं होईल ना कॉमनलीच ना करतो सर. तहसीलदार साहेब कधी पण सांगू देत, मी जाऊन आम्ही साहेबांनी तारीख देऊ देत, आम्ही जॉईंटली व्हिजिट होऊन करतो लगेच. साहेब तारीख सांगा, आपण जॉईंटली व्हिजिट करून हे करू. ते जॉईंटली तुमच्याकडे येऊन त्याचा प्रस्ताव देतील. हॅलो साहेब, ती मार्च मध्ये तर मंजुरीला घ्यावं, ही म्हणजे भिंतीचं पुढे जी भिंत आहे तशीच कंटिन्यू भिंत पुढे घ्यावं मार्च मध्ये. दिलाय त्यांनी. ह्या वर्षी तर काय वाईट पड जाऊन म्हणजे ह्या वर्षी व्हावं हे मंजुरीमध्ये. हा, पुढं आबा ते सीना उपसा सँक्शनची पाईपलाईन आलेली अंजनगावला. मग ते तिकडं त्या भागांवरनं आलेली आहे. ती पाईपलाईन काय केली, निम्म्यात येऊन थांबली आहे, ती काय चालू नाही आणि ती कारखान्याला सरळ जाणार आहे वरच्या. आणि ते आपल्या अंजनगावच्या मध्ये फकीरबाबाचं एक तळ आहे आणि ब्रह्मदेवाचं एक तळ आहे. मग त्याच्यामध्ये ती पुढून जायची सोडून मागणी गेली आणि त्याच्या 2 टी काढल्या नाही त्या आणि पाईपलाईन अधुरीच आहे. ती ते तळ्यात मळ्यातच आहे. सत्ता गेली म्हणून ते काम थांबलं गेलेलं आहे. काय झालं ते माहीत नाही, पण ती पूर्तता त्यांनी करावी. ती पाईपलाईनमधलं पाणी तळ्यात पडावं आणि तळ्यातनं पाणी पठार म्हणून वर फकीरशा बाबाजी वर 100-200 हेक्टर अंजनगावला जी पाईपलाईन केली ती 100-200 हेक्टर रान आहे. त्या रानाला पाणी नाही मिळत. ते तुमच्याकडे येऊन व्हिजिट करतील आणि त्याप्रमाणे करतील. ठीक आहे, लवकर व्हावी पण.